सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलीला रात्रीपर्यंत ताटकळत ठेवलं अशा प्रकारची घटना आता उघडकीस आलेली आहे। वकार महामंडळाच्या साठा अधीक्षकाचा हा प्रताप आता उघडकीस आलेला आहे। मुलीला स्वतःचं सोयाबीन पोतं न देता रात्रीपर्यंत ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं। पुसद वकार महामंडळाचे साठा अधीक्षक महेश पंजाबराव गिरी यांचा हा प्रताप आता उघडकीस आलेला आहे। यवतमाळमध्ये एका शेतकरी मुलीला स्वतःचे सोयाबीन पोते घेण्यासाठी रात्रीपर्यंत ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं आणि आता हा प्रकार उघडकीस आलेला आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। यवतमाळमधून ही बातमी आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या मुलीला रात्रीपर्यंत ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं। वखार महामंडळाच्या साठा अधीक्षकाचा हा प्रकार आता उघडकीस आलेला आहे। मुलीला स्वतःचं सोयाबीन पोतं न देता रात्रीपर्यंत तिला ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं। पुसद वकार महामंडळाचे साठा अधीक्षक महेश पंजाबराव गिरी यांचा हा प्रताप आता उघडकीस आलेला आहे। यवतमाळमध्ये एका शेतकरी मुलीला स्वतःचं सोयाबीन पोतं घेण्यासाठी रात्रीपर्यंत थांबवून ठेवण्यात आलेलं होतं आणि आता हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। पुसदमधील वकार महामंडळाचे साठा निरीक्षक महेश पंजाबराव गिरी यांचा हा प्रताप उघडकीस आलेला आहे। शेतकऱ्यांवरती अन्याय होऊन आर्थिक फटका यामुळे बसत आहे। दोषी असलेल्या साठा अधीक्षक महेश गिरी व सतीश जाधव यांच्यावरती कठोर कारवाईसाठी आता यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तक्रार देखील त्यांच्याकडे केलेली आहे। या मुलीला रात्रभर ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता कारवाईची मागणी देखील केली जाते आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री। दीपक, हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे? सर, नक्कीच हा एक अन्यायकारकच हा प्रकार घडलेला आहे। पुसद येथील शेतकरी मुलगी ही स्वतःचे सोयाबीन पोते घेण्यासाठी ही वखार महामंडळ इथे गेली होती। मात्र तेथील महामंडळाचे अधीक्षक प्रकाश गिरी आणि त्यांचे काही कर्मचारी यांनी रात्री बराच वेळेपर्यंत त्या मुलीला तात्काळात उभे ठेवले आणि त्यानंतरही बराच वेळ झाल्यानंतरही तिला कुठेच चांगल्या प्रकारे वागणूक दिली नाही आहे। आणि प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपली 150 क्विंटल सोयाबीन महामंडळामध्ये ठेवले होते। त्याकरता ती मुलगी आपल्या वडिलांची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्या ठिकाणी वखर महामंडळामध्ये गेली आणि 6 तारीख ही फेब्रुवारी ही लास्ट होती। त्यामुळे ती सोयाबीन खरेदीची नाफेडची जी शेवटची तारीख होती, त्यामुळे त्या शेतकरी मुलीने प्रकाश गिरी यांच्याकडे सोयाबीनची मागणी केली। मात्र बराच वेळपर्यंत तात्काळ ठेवली। या प्रकरणी त्या मुलीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे। कारवाई करावी अशी मागणी केली आहे। नक्कीच दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। पण मी कलेक्टर साहेबांकडे तक्रार घेऊन आले आहे आणि तिथे मी तक्रार दिली आहे। तर जिल्हाधिकारी सरांना मी एवढीच विनंती करते की यात माझा योग्य न्याय व्हावा आणि माझ्या वडिलांची नुकसान भरपाई करण्यात यावी। धन्यवाद। पण मी कलेक्टर साहेबांकडे तक्रार घेऊन आले आहे आणि तिथे मी तक्रार दिली आहे। तर जिल्हाधिकारी सरांना मी एवढीच विनंती करते की यात माझा योग्य न्याय व्हावा आणि माझ्या वडिलांची नुकसान भरपाई करण्यात यावी। धन्यवाद।